तर लिंबुनीसाठी ठिबक पाहिजे. म्हणजे विषय असा आहे ना, आपल्याला दोन्ही साईडने ठिबक टाकायचं लिंबुनीला. त्याच्यामुळे म्हणलं नाही का, आधी आपण ठिबक बिबक आणायचं नियोजन लावावं लागत आहे. कारण ठिबक जर नाही आलं तर टाकणार कुठून आहे का नाही. विषय असा म्हणजे ऐकायला येत नाही तर ऐकणार कुठून, असा विषय होता. त्याच्यानंतर विसापूरला आलो. आपली थोडी मका होती, तिचं सॅम्पल वगैरे दाखवला विकायला. नंतर त्याच्यानंतर आपण बरेचसे विसापूर मधले जेवढे असतील नसतील सगळे दुकानात रुंडाळले. पण जे आपल्याला ठिबक लागतंय तर आपल्याला कुठंच नाही भेटला. याला चला म्हणलं पप्पांना, आता डायरेक्ट आपण बेलोंडीच्या दिशेने कूच करू डायरेक्ट. नंतर बेलोंडीच्या दिशेने निघलो. तर पिंपळगावच्या पुला खालून थोडा टर्न घेतला. याला म्हणलं पुल बीट डोक्यात पडायचा बघ, नाही पडला. ते तिथून पुढे गेलो. नंतर इथं पिंपळगाव मध्ये परत आलो आपण. ते आपल्याला सॅम्पल दाखवायला, कारण आपल्याला 16 रुपये तर तिकडे म्हणलं, तिथं 18 रुपये म्हणजे म्हणलं आपलं काम इथं होतं. त्याच्यामुळे आपण इथंच करून घेऊन तर बेलोंडीच्या पण मग 5 दुकानात हिंडलो. ती पण आपल्याला जे प्रोडक्ट लागतंय काय आपल्याला भेटलं नाही. म्हणजे 20 mm ठिबक आपल्याला लागत होतं, आपल्याला इथं पण नाही भेटलं, विसापूरमध्ये पण नाही भेटलं. द्या म्हणलं. त्याच्यानंतर नाही काय, बाबा नाही का त्यांची कृतज्ञता व्यक्त करीत होते सरकारविषयी. त्याच्याला सरकारचा आपला काही संबंध नाही. त्याच्यातून काही त्यांची क्लिप आपण टाकत नाही, म्हणजे आवाज वगैरे काय टाकत नाही. म्हणजे त्याची भावना ते स्पष्ट करीत होते एकंदरीत त्यांची. त्याच नाही का, दुसरं एक दुकान होतं. आपण तिथे गेलो. म्हणलं आपलं नियोजन होतंय, पण ज्याला होतं म्हणजे जे लागत होतं ते नाही भेटलं आपल्याला, तरी दुसरंच भेटलं. त्याच्यानं 2 बंडल लागत होते आपल्याला. म्हणजे 2000 फूट लागत होतं. तेवढं घेतलं, 1000 फुटाचं एक बंडल होतं. आणि आपली गाडी आणली होती. त्याच्यामुळे म्हणलं यायला चला ना आता बांधूनच घेऊन जाऊन डायरेक्ट, कारण साठी गाडी बोलवायची आपल्याला काही परवडत नाही. त्याच्यात ती पण तशीच घेऊन विसापूरला आलो. विसापूर आज आपला विसापूरचा आठवड्याचा बाजार होता. आठवड्यावर म्हणलं चला ना थोडं खाय प्यायचं नियोजन पण लावून टाकू. नाही परत मग गेल्यावर घरी नाही घेणार. पापा नाही चला नाही घ्यायची, चला म्हणलं थोडंफार नाही का भाजीपाला आहे तेवढा घेऊन जाऊ. भाजीपाला वगैरे घेतला थोडंफार. मी ते बिल घेतलं, 2-3 आयटम घेतले. जेवढे आयटम कंप्लीट केले आणि डायरेक्ट घरी निघलो. संध्याकाळी आपण डायरेक्ट आलो होतो इथं महाराष्ट्र सेंटर, म्हणजेच आपल्या रामदेव भाईंनी उघडलेलं विसापूरमध्ये नवीन आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी तिथून भेट द्यावं, काय विषय नाही बाकीचा.